प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान दुर्घटनेमध्ये सुमारे 300 पेक्षा जास्त लोक मारल्या गेली, अक्षरशः कोळसा झाला। मृतदेह ओळखता येत नव्हते, त्यांची DNA करावी लागली। इतका तो भीषण अपघात होता। या अपघातामध्ये महाराष्ट्रातले सुद्धा काही नागरिक मारले गेले। त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे राहणारा दीपक बाळासाहेब पाठक हा सहवैमानिक या भीषण अपघातामध्ये मारला गेला। दीपक पाठक हे बदलापूरमध्ये कात्रज रोड इथे राहत होते आणि ते सहवैमानिक म्हणून त्या विमानामध्ये होते। त्यांच्या झालेल्या ह्या आकस्मिक आणि अपघाती निधनामुळे त्याच्या कुटुंबियांवरती प्रचंड अशी संकट ओढवलेलं आहे। एक करता धरता घरातला व्यक्ती निघून गेल्याने कुटुंबाचा आधार गेला। दीपक पाठक हे बहुआयामी हुन्नरी व्यक्तिमत्व होतं। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचंड पगडा या तरुणावरती होता। त्याच्या अचानक जाण्यानं निश्चितच समाजाची हानी झाली आणि त्याच्या कुटुंबियांचीही कधी भरून न निघणारी हानी झाली। अशा वेळेला त्याच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी भारताचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय रामदासजी आठवले, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले हे 30 जून रोजी दीपक पाठक याच्या कात्रज रोड बदलापूर येथील घरी गेले। त्याच्या कुटुंबियांना सांत्वन केलं। यावेळेला त्यांच्यासोबत रिपब्लिकन पक्षाचे वरिष्ठ नेते ठाणे जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब रोकडे, रिपब्लिकन पक्षाचे वरिष्ठ नेते पॅन्थर दयाळ बहादुरे, रिपब्लिकन नेते प्रल्हाद जाधव, उल्हासनगरचे नाना बागुल, कुमार कांबळे आणि इतर मंडळी या वेळेला उपस्थित होती। यावेळेला रामदासजी आठवले यांनी दीपक पाठकच्या कुटुंबियांना आधार दिला। त्याच्या आईशी, त्याच्या कुटुंबियांशी ते बोलले। पुढे आठवले यांनी दीपक पाठक याच्या पत्नीला घरातला आधार गेलाय, कमवतो कोण नाहीये, डोंगर कोसळलाय, दुःखाचा प्रचंड डोंगर कोसळलाय। अशा वेळेला त्या घराला आधार देण्यासाठी त्या कुटुंबियातील दीपक पाठकच्या पत्नीला नोकरीला लावण्याचे शब्द सुद्धा रामदास आठवले यांनी दिला असून मी दीपक पाठकच्या पत्नीला नोकरीला लावण्यासाठी प्रयत्न करेल, तिला नोकरीला लावेल असं आश्वासन रामदास आठवले यांनी दिलं। दीपक पाठक याच्या कुटुंबियांना भेटल्याच्या नंतर रामदासजी आठवले हे बदलापूर शहर प्रमुख जे आहेत गायकवाड, त्यांच्या मोठ्या बंधूचे निधन झाल्यामुळे गायकवाड कुटुंबियांना भेटायला गेले। तिथं त्यांनी गायकवाड कुटुंबियांचं सांत्वन केलं। त्यानंतर आंबेडकरी कलाक्षेत्रातले आंबेडकरी गीतकार कालेनंद यांचे निधन झालं। त्या कालेनंद यांना सुद्धा त्यांच्या कुटुंबियांना सांत्वन करण्यासाठी रामदासजी आठवले त्यांच्या घरी गेले। त्यानंतर
रामदासजी आठवले हे माजी नगरसेवक महेंद्र गायकवाड यांच्या घरी जाऊन महेंद्र गायकवाडांना त्यांनी भीमकार्यासाठी आशीर्वाद दिला. या सगळ्या प्रवासामध्ये रामदासजी आठवले यांच्यासोबत अण्णासाहेब रोकडे होते, दयाळ बहादूर होते, अनेक कार्यकर्ते होते. मित्रांनो, सुखदुःखात धावून येणारा नेता हा खऱ्या अर्थाने नेता असतो. रामदास आठवले भले त्यांच्याबरोबर तुमचे आमचे राजकीय मतभेद असू शकतात, त्यांच्या भूमिकेविषयी मतमतांतर असू शकतात, परंतु माणूस म्हणून रामदास आठवले हे नेहमीच आपल्यातली माणुसकी दाखवतात. माणूस म्हणून ते खरोखर एक सहृदयी माणूस आहे. कार्यकर्त्याच्या सुखदुःखामध्ये धावून जाणार ते नेते असल्यामुळे त्यांनी मास लीडर हा किताब मिळवलेला आहे. काल दीपक पाठक यांच्या घरी ते गेले, त्यातूनही त्यांनी तोच धडा दिलेला आहे. कार्यकर्त्याचं सुखदुःख जाणणारा नेता हा नेता असतो. जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.